नाशिक लोकसभा मतदारसंघात राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे। तर दुसरीकडे साधू महंतांनी नाशिकच्या राजकीय आखाड्यात आघाडी घेतली आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघात 3 साधू महंत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत आणि त्यामुळे कोण अडचणीत येणार हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। देवभूमी नाशिकच्या लोकसभा मतदारसंघात 3 साधू महंत निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत। शांतिगिरी महाराज, सिद्धेश्वरानंद महाराज आणि आता अनिकेत शास्त्री महाराज या तिन्ही महंतांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। या तीनही महंतांनी उमेदवारी अर्ज सुद्धा भरलेत। शांतिगिरी महाराज यांनी यापूर्वी संभाजीनगरमधून सुद्धा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला। सिद्धेश्वरानंद महाराज आणि अनिकेत शास्त्री महाराज पहिल्यांदाच निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत। भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच आम्ही उमेदवार म्हणून निवडणुकीस इच्छुक आहोत आणि वेळोवेळी केंद्रातील पक्षश्रेष्ठी असतील, राज्यातील पक्षश्रेष्ठी असतील, त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतरच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। नक्कीच नाशिकचा विकास जो काही खुंटलेला आहे तो पुन्हा चालू करण्यासाठी आम्ही अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या वतीने मी महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज या लोकसभेसाठी अर्ज दाखल करत आहेत। उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या राजकारणातला यशस्वी पॅटर्न नाशिकमध्ये स्वीकारला जाईल अशी आशा साधू महंतांना आहे। मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता यामुळे हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जाते। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।